बारामती आणि राहुरी या दोन महत्त्वाच्या मतदारसंघातील पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर झाले. सुनेत्रा पवार 2,18,930 मतांनी विजयी झाल्यात. यासोबतच सुनेत्रा पवारांनी देशाच्या इतिहासातील नवा विक्रम प्रस्थापित केलाय. 23व्या फेरीअखेर सुनेत्रा पवार 2,14,856 मतांनी आघाडीवर होत्या. मात्र शेवटच्या फेरीची मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर त्यांनी 2,18,930 या विक्रमी मताधिक्याने विजय मिळवला. हे लीड देशातील कोणत्याही विधानसभा निवडणुकीतील आत्तापर्यंतचं सर्वात मोठं लीड आहे. या विजयामुळे बारामती हा पुन्हा एकदा पवारांचा बालेकिल्ला असल्याचं सिद्ध झालंय. शिवाय बारामतीमधला निकाल पाहून पवारांनाही जमलं नाही ते सुनेत्रा वहिनींनी करून दाखवल्याचं स्पष्ट दिसतंय. बारामतीमध्ये अजित पवारांनी घेतलेलं लीड तुम्ही बघा. 2019च्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांनी भाजप उमेदवार गोपीचंद पडळकर यांचा पराभव करत 1,65,000चं लीड घेतलेलं. हा महाराष्ट्रातील सर्वाधिक मताधिक्याचा विक्रम होता. हा विक्रम मोडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या 2,14,093 मताधिक्याने विजयी झाल्यात. पोटनिवडणुकीत इतक्या मोठ्या फरकाने आघाडी घेणाऱ्या त्या राज्यातील पहिल्या उमेदवार ठरत आहेत. इतकंच नाही तर याआधी देशातील सर्वाधिक मताधिक्याने निवडून येण्याचा मान उत्तर प्रदेशातील साहिबाबाद विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील कुमार शर्मा यांच्याकडे होता. 2022च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी 2,14,835 मतांच्या फरकाने विजय मिळवला होता. पण त्यांचा रेकॉर्ड सुनेत्रा पवारांनी ब्रेक केला आहे. मागच्या 2024 लोकसभा निवडणुकीचा संदर्भ पाहिलात तर या लोकसभेत सुनेत्रा पराभूत झाल्या होत्या. तेव्हा सुप्रिया सुळे यांनी 1,58,000 मतांनी विजय मिळवला होता. पण तेव्हा राजकीय परिस्थिती काय होती? तेव्हा पक्षात फूट पाडून काही काळ लुटला होता. दादांच्या विरोधात वातावरण तितकंसं नसलं तरी शरद पवार यांच्या बाजूने सहानुभूतीची लाट होती. त्यांचा प्रभाव होता आणि ते निकालात दिसूनही आलं. पण आत्ताच्या पोटनिवडणुकीत परिस्थिती पूर्णपणे वेगळी होती. यावेळी अजित पवार यांचा वारसा आणि सहानुभूती लाट हा मुद्दा सगळ्यात फ्रंट फूटवर होता. बारामती हा पवार कुटुंबाचा पारंपरिक गड आहे. शरद पवारांनी 1967 पासून इथे वर्चस्व गाजवलं. नंतर अजित पवार यांनी बारामती विधानसभा मतदारसंघाचं तब्बल 8 वेळा प्रतिनिधित्व केलं. ज्या दादांचा पगडा बारामतीवर होता त्याच अजितदादांच्या अचानक जाण्याने बारामतीकर भाऊक होते. दादांच्या आणि सुनेत्रा वहिनींच्या प्रति जनतेत मोठी सहानुभूती निर्माण झाली होती. याच वातावरणाचा फायदा वहिनींना मिळाला. एवढंच नाही तर दादांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाची धुरा सुनेत्रा पवारांनी सांभाळली आहे. अनेकांसाठी त्या केवळ अजितदादांच्या पत्नी असतील, पण बारामतीकरांसाठी त्या गेल्या 41 वर्षांपासून विकासाच्या वाटेवर सोबत चालणाऱ्या खंबीर नेतृत्व असल्याची जाण बारामतीकरांना आहे. आज शरद पवार आणि अजित पवार यांच्या नावाइतकीच त्यांची कर्तबगारी दिसून येते. पवारांची सून म्हणून घरात न बसता त्यांनी स्वतः आज जे आपण निर्मल ग्राम किंवा स्वच्छता अभियान राबवलं, काटेवाडीला त्यांनी देशातील पहिलं सायबर ग्राम आणि पर्यावरण ग्राम बनवलं. त्यांनी सुरू केलेले शाळा प्रवेश उत्सव आणि गुड मॉर्निंग पथक यांसारखे उपक्रम पुढे महाराष्ट्र सरकारने अधिकृतपणे स्वीकारले. शून्य शिल्लकीवर बँक खाते उघडण्याची संकल्पना त्यांनी जनधन योजनेच्या कित्येक वर्षे आधीच काटेवाडीत राबवली होती. घराच्या दारावर महिलांच्या नावाच्या पाट्या लावून त्यांनी महिलांना घराचा खरा मालक बनवलं. बारामती हायटेक टेक्स्टाईल पार्कच्या माध्यमातून तब्बल 6,000 महिलांना रोजगार मिळवून दिला. एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या माध्यमातून त्यांनी लाखो झाडं लावली आणि जलसंधारणाची कामं केली. आणि हे सगळं लक्षात घेऊन बारामतीकरांनी त्यांना निवडून आणलं. पण शिवाय या निकालाच्या मागे महत्त्वाची भूमिका बजावली ती विरोधकांनी. विरोधकांची भूमिका होती अनुपस्थितीची. ही पोटनिवडणूक नो कॉन्टेस्ट सारखी झाली. काँग्रेसने दिलेला उमेदवार शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या विनंतीनुसार ऐनवेळी मागे घेण्यात आला. बाकी प्रमुख पक्षांनी उमेदवार दिलाच नाही. काही अपक्ष उमेदवार होते पण त्यांचा राजकीय धोका तसा कमी होता. महायुती आणि इकडे काही प्रमाणात ठाकरे गटाचाही पाठिंबा सुनेत्रा पवारांना मिळाला. NCPचे कार्यकर्ते, त्यांचं मजबूत नेटवर्क आणि अजित पवार यांनी वर्षानुवर्षे बांधलेली मशिनरी पूर्णपणे सक्रिय होती. यामुळे सुनेत्रा पवार यांना सहज विजय मिळवता आला. सुनेत्रा पवार यांच्या या विजयाने बारामतीच्या राजकारणात सुनेत्रा पवारांच्या पर्वाची सुरुवात झाली. 2 लाखांपेक्षा जास्त मताधिक्य मिळवणं ही फक्त एक लाट नसून सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वावर जनतेने दिलेली मोठी मोहर आहे. या निकालामुळे राजकारणात आता फक्त पवार पॅटर्नची चर्चा आहे. या निकालाविषयी तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला लागा बत्ती.